काय अजेंडा आहे तुमचा शेवगाव नगर परिषदेसाठी आणि प्रभाग क्रमांक 4 साठी? गेल्या 40 वर्षापासून जो गाव आणि माझा वार्ड जो मागासलेला आहे त्याला एक आपल्याला कॉर्पोरेट लुक आणायचा आहे. लोकांनी पण माझं म्हणणं की जातीपातीच्या राजकारणात किंवा जातीपातीच्या नावावर मतं मागण्यापेक्षा काम करणाऱ्या माणसाला मतदान करावं, की लोकांची समस्या सोडवण्याकरता सत्ता पाहिजे, पद पाहिजे, बरोबर. त्याशिवाय सुटणं शक्य नाही. हे पक्षीय राजकारणाची गणितं पाहिल्याच्या नंतर थोडंसं आम्ही इतक्या दूर राहिल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला फार कौतुक वाटतं की हे कसं काय करू शकतं. काय असतं, प्रत्येक माणसाच्या संबंधावर हा सगळा विषय असतो. तेव्हा आपसुकच लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की हे सगळं सत्ता कारणासाठी चालू आहे की विकासासाठी? मूळ मुद्दा असा आहे, सत्ता असल्याशिवाय सुद्धा विकास करतो. लाईटची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे. तर मुळात मी माझ्या वार्डात पहिले डीपीचा प्रश्न सोडवून मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण बऱ्याच जणांना दवाखान्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. 5 वर्षांनी आम्ही जेव्हा इथे येऊ तेव्हा काय बदल झालेले दिसतील वार्डात? माझ्या प्रभागातील व शेवगाव शहरातील माझ्या मायमाऊलींचा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. मला एक म्हणायचं की माझी उपलब्धता पाहून लोकांनी मला मतदान करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. आणि मी त्या मतदानाची उतराई मिनिटाला करेल. हाय, हॅलो, नमस्कार. मी डॉक्टर राज जाधव. महाराष्ट्राच्या सर्वात समृद्ध मंचावरती तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा खूप 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 स्वागत आहे. राजकारण महाराष्ट्राचं या सिरीजमध्ये सध्या ज्या निवडणुकीचा माहोल संपूर्ण महाराष्ट्रामध्ये सुरू आहे त्याच धर्तीवरती आज आपण आलेलो आहोत. अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव या नगर परिषदचे प्रभाग 4 क्रमांकाचे उमेदवार, ज्यांना शेवगावमध्ये गणूभैया म्हणून ओळखलं जातं, असे शेवगावचे लाडकं नेतृत्व आशुतोष भैया ढाळे. आणि आज आपण त्यांच्यासोबत मुक्त संवाद साधणार आहोत. बऱ्याचदा आपल्याकडे पॉडकास्ट होतात, परंतु राजकारण महाराष्ट्राचं या सिरीजमध्ये आपण गावागावामध्ये, तालुक्यामध्ये जाऊन तिथल्या राजकारणाची नाडी ओळखून महाराष्ट्रासमोर मांडण्याचा प्रयत्न करणार आहोत. आशुतोष भैया ढाळे यांनी जे राजकारण कमी आणि समाजकारण जास्त हा पवित्रा घेऊन जे काही राजकारण हातात घेतलेलं आहे त्याच राजकारणाचा आढावा आणि प्रभाग क्रमांक 4 मध्ये उभं राहिल्याच्या नंतर त्यांचे मनसुबे, त्याच्यानंतर त्यांचा संपूर्ण संघर्ष या पॉडकास्टच्या माध्यमातून, या मुलाखतीच्या माध्यमातून आम्ही तुमच्यासमोर ठेवण्याचा प्रयत्न करणार आहोत. जास्त वेळ घेत नाही, सरळ आपण बोलूयात. शेवगावचे लाडके गणूभैया, नमस्कार दादा, कसे आहात? मस्त एकदम. बरं, काय सांगाल, काय चाललंय, कसं आहे निवडणुकीचं वातावरण आहे सध्या शेवगावमध्ये? आणि आम्ही रस्त्याने जेव्हा येतोय तर सगळीकडे तोच माहोल दिसतोय. कसं बघताय या निवडणुकीला तुम्ही सध्या? शेवगाव नगर परिषदेच्या निवडणुकीमध्ये सध्या शिवसेना 20 जागासहित जागा लढवत आहेत. मी बरं. तालुका प्रमुख म्हणून ती सर्व जबाबदारी माझ्याकडे आहे. अच्छा. आत्ताच समजा फॉर्म भरायच्या शेवटच्या दिवशी नाट्यमय घडामोडी घडून भाजपचे माजी जिल्हाध्यक्ष अरुण मुंडे यांच्या पत्नी सौ मायाताई मुंडे या शिवसेनेच्या नगराध्यक्षपदाचे उमेदवार म्हणून जाहीर झालेले. काय होतं की आपण जेव्हा निवडणुकीला उभी राहतो तेव्हा प्रत्येक जणाचा काहीतरी एक अजेंडा असतो. काय अजेंडा आहे तुमचा शेवगाव नगर परिषदेसाठी आणि प्रभाग क्रमांक 4 साठी? गेल्या 40 वर्षापासून जो गाव आणि माझा वार्ड जो मागासलेला आहे त्याला एक आपल्याला कॉर्पोरेट लुक आणायचा आहे. बरं. गावाला, वार्डाला ही आपली जबाबदारी आहे. गावातील रस्त्यांची अवस्था, 4 किलोमीटरवर धरण आहे, आम्हाला पाणी आहे 16 दिवसाला. पाथर्डीला 26 किलोमीटर धरण आहे, त्यांना पाणी आहे 3 दिवसाला. हा दुजाभाव कायमच होत आलेला आहे. सगळ्यात मेन मुद्दा असा की मला पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे शहराचा. मेन मुद्दा पाण्याचा प्रश्न, की लोकांना 2 दिवसाला पाणी मिळालं पाहिजे. इथं तुमच्याच गावात आल्याच्या नंतर ती म्हण आम्हाला तुमच्या सहकार्याकडून ऐकायला मिळाली की धरण उशाला आणि कोरड घशाला, अशा पद्धतीचं वातावरण सध्या म्हणजे शेवगावमध्ये आहे. तुम्ही पाण्याचा प्रश्न सांगितलात, तो आम्ही अनुभवलेला नाही कदाचित, परंतु आम्ही इथे येत असताना रस्त्याचा प्रश्न आम्ही जाणवला म्हणजे आमच्या कमरेला. त्याच्याबद्दल काय सांगाल? आम्ही रोजच जाणवतोय, रोजच त्रास येतो. लोक बोलतात, सगळं करतात. यामध्ये खूप मोठ्या प्रमाणात राजकारण आहे. म्हणजे काही नेत्यांची जिरवण्याकरता किंवा काही लोकांची जिरवण्याकरता जनतेची जिरवली जाते सध्या, असा विषय होता. आणि कुणी बोलायला गेलं की आवाज दाबण्याचं काम चालू आहे. म्हणजे कामापुरता मामा अशी गत सध्या आहे. बरं. काय होतं, आदरणीय
बाळासाहेब ठाकरे साहेबांनी सांगितलं होतं की तुम्ही जेव्हा राजकारणात येता तेव्हा 80% समाजकारण करा आणि 20% राजकारण करा. त्याच पावलावरती पाऊल टाकून एकनाथ शिंदे साहेब सुद्धा राजकारण करतात. तुम्ही त्यांच्या पक्षाचे तालुका प्रमुख आहात. समाजकारण आणि राजकारण याचा दुवा कसा साधला जातो? तुम्ही कधीपासून याच्यामध्ये आहात आणि समाजकारणाकडे कशा बघता आणि राजकारणाकडे कशा बघता? राजकारणाची आवड तशी जुनी आहे. हं. पण जसं एकनाथ शिंदे साहेबांनी जो निर्णय घेतला, त्यानंतर मी असं ठरवलं की शिंदे साहेबांसोबत जायचं. हं. त्या माणसाकडे व्हिजन आहे, आपुलकी आहे आणि वेगळं रसायन आहे शिंदे साहेब. त्या माणसाकडे माणूस खेचला जातो. हं. शिंदे साहेबांचं नाव आजही घेतलं हं. तर लाडक्या बहिणी म्हणतात, नाही, आमचा हक्काचा भाऊ आहे. पण काय होतं की आता समजा जे काही हे पक्षाचं राजकारणाचा किती फरक पडतो बरं? मला ते प्रश्न विचारायला आवडेल. कारण तुम्ही आत्ता जसं सांगितलंत की शेवगाव या इथे नगर परिषदसाठी जे प्रदेश सरचिटणीस आहेत BJPचे अरुणभाऊ मुंडे साहेब, त्यांच्या सुविद्य पत्नी मायाताई मुंडे साहेब यांना आत्ता शिंदे साहेबांच्या शिवसेनेकडून उमेदवारी दिलेली आहे नगराध्यक्षपदासाठी आणि ते भाजपचे प्रदेश सरचिटणीस आहेत. हे पक्षीय राजकारणाची गणितं पाहिल्याच्या नंतर थोडंसं आम्ही इतक्या दूर राहिल्याच्या नंतर सुद्धा आम्हाला फार कौतुक वाटतं की हे कसं काय घडू शकतं म्हणजे? काय असतं, प्रत्येक माणसाच्या संबंधावर हा सगळा विषय असतो. हं. आपण राजकारण करताना इतर पक्षातही आपले कसे संबंध ठेवतो. बरोबर. कनेक्टिव्हिटी असायला पाहिजे, की तेवढा हक्काचा माणूस पाहिजे, की मी तुमच्याकडे येऊ इच्छितो. हं. ह्या सगळ्या नाट्यमय घडामोडी 1-2 तासात घडलेल्या आहेत. 2 तासात म्हणजे शेवगावकरांनी न भूतो न भविष्यती हा 360 डिग्रीत वळालेला शेवगावच्या राजकारणाचा परीघ बघितला. अर्थातच. पण लोकं तुम्ही एक तालुका प्रमुख असून एवढं मोठं डिसिजन, एवढं मोठं राजकारण फिरवलंत कसं वाटतंय? नाही, वरिष्ठांच्याच मार्गदर्शनाखाली. ओके. आमचे जिल्हा प्रमुख आहेत, माननीय अनिल शिंदे साहेब, सचिनजी जाधव, बाबूशेठ टायरवाले आहेत, हं. दिलीपदादा सातपुते आहेत. यांच्या मार्गदर्शनाखाली सगळा विषय झाला तो. बरं. आता काय होतं अशा फार मोठ्या घडामोडी जेव्हा घडतात, पक्ष बदलले जातात, दुसऱ्या पक्षातून तिकीट मिळवलं जातं, तेव्हा आपसुकच लोकांच्या मनात एक प्रश्न येतो की हे सगळं सत्ताकारणासाठी चालू आहे की विकासासाठी? मूळ मुद्दा असा आहे, सत्ता असल्याशिवाय सुद्धा विकास करता येत नाही. तुम्ही सत्तेच्या बाहेर राहून आज अवस्था बघा, विरोधी पक्षात लोकं राहायला तयार नाहीत. महत्त्वाचा विषय तो आहे. लोकसभेनंतर जो टेम्पो होता, तो वेगळा झाला नाही का? हं, हं, हं. का? तर लोकांना कळलं की सत्ता पाहिजे. कारण की सत्तेसाठी सत्ता ज्यावेळेस माणसाच्या हातात असते, त्यावेळेस निधी आणण्यासाठी अडचण येत नाही, विकासासाठी अडचण येत नाही. हं. त्यामुळे हे सत्तेशिवाय हे समीकरणच जुळू शकत नाही. बरोबर आहे. जेव्हा एखादा उमेदवार आपल्या प्रभागामधून, आपल्या विधानसभेच्या मतदारसंघातून किंवा लोकसभेच्या मतदारसंघातून उभा राहतो, तर लोकांना एक प्रश्न पडलेला असतो, की हा उमेदवार आमच्यासाठी कसा योग्य आहे? बऱ्याचदा आपण कामं करतो, परंतु ती लोकांपर्यंत पोहोचवत नाहीत. मला हे विचारायचं आहे, एक समजा फॉर एक्झाम्पल मी असा विचार केला, की मी या शेवगाव मतदारसंघातल्या प्रभाग क्रमांक 4चा एक स सामान्य मतदार आहे. हां. तर मी आशुतोष भैयाला मतदान का करू? सगळ्यात महत्त्वाचं वार्डाचे जे प्रश्न आहेत, माझ्या प्रभागाचे जे प्रश्न आहेत, हं. मेन प्रश्न आहे डीपीचा आहे. माझा वार्ड असा आहे, की माझ्या वार्डातूनच शेवगावचं सगळं अर्थकारण चालतं. बरं. माझ्या वार्डात मेन बाजारपेठ आहे, बँक आहेत, पतसंस्था आहेत आणि तिथूनच सगळं अर्थकारण तालुक्याचं चालतं. त्यामुळं तिथं लाईटची खूप मोठ्या प्रमाणात समस्या आहे. हं. तर मुळात मी माझ्या वार्डात पहिले डीपीचा प्रश्न सोडवल. दुसरा प्रश्न पाण्याचा आहे. हं. मी माझ्या प्रभागात एका ठिकाणी देतो करतो हा पार्ट नाही माझ्याकडं. हं. नाही ना, मला एक गोष्ट सांगा, सोडवायचा प्रश्न आज पण आहे आणि निवडणुकीनंतर पण आहे. बरोबर. मी माझ्या स्वखर्चाने तिथं बोरवेल घेऊन दिला. अच्छा. मी माझ्या स्वखर्चाने त्या लोकांची 25 वर्षापासूनची ती समस्या होती हं. बोरवेलची. ती सोडवली. राहिला विषय भुयारी गटार योजनेचा. मी शिंदे साहेब मुळात काय आहे, मला निवडून का द्यावं? मी एकच सांगाल का नगर विकास खातं हे सन्माननीय महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांकडे. बरोबर. निधी आणण्यासाठी मला काही अडचण नाही, की माझे आणि साहेबांचे म्हणजे माझ्या आणि साहेबांच्या संपर्कात मला कुणाच्याही मध्यस्थ्याची गरज नाही. अच्छा. मी तो निधी आणू शकतो. आणि तुम्ही आत्ता म्हणल्याप्रमाणे सत्ता निवडून आल्यानंतर निधी आणण्यास काहीच अडचण नाही मला. हं. वार्डात सुधारणा करण्यास. आणि माझ्या प्रभागामध्ये जुना कोर्ट नावाचा एक परिसर आहे.
तिथं साधारण 1 एकर जागा आहे. मस्त गार्डन करणार आहे मी तिथं. एकदम भारी गार्डन, म्हणजे त्याला गार्डनला लुकच असा देणार आहे की ते तालुक्यातून लोक तिथे आले पाहिजे बघायला. बरं. इतर तालुक्यातून पण लोक आले पाहिजे बघायला. कारण ते जागेचा अपव्यय आहे सध्या. अडचण अशी आहे की ती जागा आता सध्या जिल्हा परिषदेच्या ताब्यात आहे. ती लवकरात लवकर नगरपालिकेकडे मागणी करून मी ती जागा नगरपालिकेकडे वर्ग करून घेणार आहे. तिथं गार्डन आणि जॉगिंग ट्रॅक मी 100% करणार आहे. बरं. अजून काय? दुसरा विषय असा की माझ्या वार्डात मी सगळी स्ट्रीट लाईट सोलरवर करणार आहे. बरं. सगळे लाईट, जेणेकरून लाईट असू किंवा नसू माझा प्रभाग कायम प्रकाशातच राहायला पाहिजे. बरोबर. त्यामुळं निधीची काही कमतरता भासणार नाही. आणि माझं वैयक्तिक मत असं आहे की माझ्या प्रभागातल्या लोकांनी एक माझं मागचं काम बघावं. माझा प्रश्नच तो होता. शितावून भाताची परीक्षा असं म्हणतात लोक. काही लोकांच्या मनामध्ये हा प्रश्न येईल की तुम्ही कुठल्याही निवडणुकीला सामोरं जाण्याची ही तुमची पहिली वेळ आहे. हो, बरोबर आहे. हो. मग बऱ्याचदा काय होतं की यांना काही अनुभव नाही, असे वगैरे प्रश्न उठतात. याचं काय उत्तर आहे आपल्याकडे? साहेब, अनुभवाचा विषय असा आहे की तुम्ही कुठल्याही कार्यालयात गेल्यानंतर प्रभागातल्या नागरिकाची किंवा शहरातल्या नागरिकांची एक टेंडन्सी झालेली असते की माझं काम लवकर व्हावं. बरोबर. मला एकच म्हणायचं, प्रभागातील काही नागरिकांच्या किंवा जास्तीत जास्त नागरिकांच्या मी ज्या समस्या सोडवलेल्या आहेत त्या प्रभागातल्या नागरिकाला एकदा विचारायला पाहिजे तुम्ही पण, किंवा खरंच माणूस कामाचा आहे का. साहेब, मुळात सगळ्यात महत्वाचा मेन मुद्दा, माझा फोन कधी बंद नसतो. मी 24 तास उपलब्ध आहे आणि मी वेळ काळ कधी बघत नाही. बरोबर. आणि शेवगावमध्ये मला वाटतं माझाच प्रभाग एकमेव असा असेल की पाण्याचं शेड्यूल तुम्हाला आधी कळतं. पाणी कधी येणार आहे, लाईट गेल्यानंतर लाईटचं शेड्यूल कळतं, लाईट कधी येणार आहे. कसं कळतं ते? व्हॉट्सअपवर मेसेज ग्रुप केलेत. बरं. हो, खूप छान. हो. ज्या अर्थी समजा एखादी इमर्जन्सी आली, लाईट गेली, आपण MSEBच्या संपर्कात जाऊन वेळ द्यायची त्यांना. लोकांना काय होतं, लोकांना श्युरिटी येते एक की नाही, मेसेज पडलाय, लक्ष आहे. वा, खूप छान उपक्रम आहे. हा, लक्ष आहे. म्हणजे तुम्ही आता कुठलेही, म्हणजे तुमच्याकडे पद नसताना तुम्ही हे करताय. ओके. आणि सगळ्यात मेन मुद्दा असा आहे की माणसांच्या मूलभूत गरजा काय असतात, जातीचा दाखला काढणं, पालिकेतली पट्टी बदलणं किंवा गटार काढणं, समजा काही तहसीलचं काम असेल, अनावधानाने एखादी कुठली वाईट घटना घडली, पोलीस स्टेशन असेल. एक लक्षात ठेवा, माणूस केव्हा माणसाची आठवण करतो, गरज पडल्यावरच करतो ना. बरोबर. आणि असा माणूस पाहिजे की गरज पडल्यानंतर एका मिनिटात काम पण झालं पाहिजे. अगदी. लोकांनी पण माझं म्हणणं आहे की जातीपातीच्या राजकारणात किंवा जातीपातीच्या नावावर मतं मागण्यापेक्षा काम करणाऱ्या माणसाला मतदान करावं. बरोबर. मी असं म्हणणार नाही की मलाच करा, पण माझं काम पण बघा. माझं म्हणणं की माझं काम बघा. बरोबर. मला फक्त एक असा एखादा व्यक्ती दाखवा की त्याच्या कुठल्याही गोष्टीला रिप्लाय नाही माझा. एक व्यक्ती दाखवा, एक. आणखीन अशी काय काम आहेत जी तुम्ही केली आहेत? आणि जसं आपण सुरुवातीला म्हणलं की शितावून भाताची परीक्षा असते. माझ्या प्रभागामध्ये शासन आपल्या दारी कार्यक्रम आयोजित केला होता. बरं. शासन आपल्या दारी कार्यक्रम ही शिंदे साहेबांची संकल्पना आहे. म्हणजे आपण शासनाच्या दारात नाही जायचं, शासन आपल्या दारी आलं पाहिजे, जेणेकरून एका छताखाली सगळे काम होतील. बरोबर. मी माझ्या वार्डात तो कार्यक्रम घेऊन लोकांच्या ज्या नागरिक समस्या असतात, कोणाचं रेशन कार्डवर नाव नोंदवणं आहे, नाव कमी करणं आहे, मतदान कार्ड नाव नोंदणी आहे, आधार कार्ड दुरुस्ती आहे, घरकुलासाठी अर्ज करणं आहे, अनेक संजय गांधी निराधार योजना आहे, लाडकी बहीण असेल, त्या माध्यमातून आम्ही खूप मोठ्या प्रमाणात नागरिकांच्या समस्या सोडवण्याचं काम शासन आपल्या दारी या कार्यक्रमातून केलं. आणि मूळ मुद्दा असा की शेवगाव शहरातला अग्नी विरोधक काय बोलतील मला माहीत नाही, पण अग्निशामकचा जो विषय आहे तो मी 2023 साली पत्र देऊन महाराष्ट्राचे मुख्यमंत्री तत्कालीन एकनाथजी शिंदे साहेबांनी तातडीने आपल्या पत्रावर एंडोर्समेंट करून तातडीने आपल्याला अग्निशामक उपलब्ध करून दिलेले आहे. हा त्यांचा मंजुरी आदेश. खूप छान. प्रेक्षकांना दाखवू शकतो आपण. माझं फक्त म्हणणं एवढंच आहे
की करतो ठेवतो ह्या हम्म. संकल्पनेत मी जगत नाही. बरोबर. होणार असेल तर हा, नसेल तर लगेच नाही. ते म्हणजे काल्पनिक जगात जगवायला लोकांना काय अर्थ नाही. म्हणजे ही सगळी कामं तुमच्याकडे नगरसेवक किंवा कुठलंही पद नसताना तुम्ही हे करत आलायत आणि इथून पुढेही त्याची गती अजून वाढेल जर तुमच्याकडे 100%. एखादं पद असेल, मी नगरसेवक मगाशीच असेल. तुम्हाला बोलल्याप्रमाणे म्हणलं, की लोकांची समस्या सोडवण्याकरता सत्ता पाहिजे, हम्म. पद पाहिजे. बरोबर. त्याशिवाय सुटणं शक्य नाही. आणि समजा आता जी कामं 60-70% होतात, ती 100% होतील. बरोबर. कोणती कामं? की समजा वार्डात एखाद्या गोष्टीची डेव्हलपमेंट करायची, त्याला नगरसेवकाचं पत्र पुरेसं आहे. बरोबर. जर आपण मंत्रालयात किंवा कुठं गेलो, त्या नगरसेवक नावाच्या शब्दाला वजन आहे. हम्म. खरं. हं. आत्ताच विषय असा आहे, की शेवगाव शहराचा पाणी पुरवठ्याच्या विषयासंदर्भात मी 2 दिवस उपोषण केलं होतं. बर. बोगस ठेकेदार लागला, हम्म. काम रखडवलेलं. अशी परिस्थिती झाली की त्याला काम मंजूर होऊन सुद्धा तो काम चालू करत नव्हता. हम्म. मग त्याच्यात माझ्या उपोषणानंतर त्या ठेकेदाराची चौकशी झाल्यानंतर असं लक्षात आलं, की त्याची बँक गॅरंटीच खोटी आहे. हम्म. मग त्याचं टेंडर काढून घेऊन दुसऱ्याला टेंडर दिलं गेलं. आंबेडकर चौक ते स्टँड चौक तसाच तो रोड भगूरपर्यंत अनेक दिवसांपासून प्रलंबित होता. कामं मंजूर होऊन पडत होते, पण काम होत नव्हतं आणि कामाची गुणवत्ता तर विषयच नाही. अच्छा. त्याकरता सुद्धा भांडावं लागतं, गुणवत्तेसाठी हम्म. सुद्धा. हम्म. आता तुम्ही म्हणल्याप्रमाणे मगाशी, की रस्त्यांची अवस्था कशी आहे तुम्ही बघितली. बिकट आहे. तर मला कुणावर टीका नाही करायची, पण जे जे वास्तव आहे ते पण समोर मांडलं गेलं पाहिजे. हम्म. आजपर्यंत हे जे काही प्रॉब्लेम्स आलेले आहेत किंवा ह्या समस्या प्रलंबित राहिल्या, विकास झाला नाही, हे का झालं नाही? काय अनालिसिस आहे तुमचं यासाठी? माझं मत असं आहे, की त्याला इच्छाशक्ती पण लागते. आता आमच्या थोडक्यात एक उदाहरण सांगायचं ठरलं झालं तर अतिक्रमणाचा विषय खूप मोठ्या प्रमाणात होता. हम्म. जर आमच्या इथं चांगल्या प्रमाणात शॉपिंग कॉम्प्लेक्स बांधलेच गेलेले असते, हम्म. तर आज त्या लोकांवर उपासमारीची वेळ आली नसती. बरोबर. अतिक्रमणाचा जो विषय आहे, एक लक्षात ठेवा, डेव्हलपमेंट करायची म्हटलं तर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट त्याच्यासाठी इच्छाशक्ती लागते. हम्म. तीच नसेल तर काय उपयोग नाही ना. बरोबर. काय करणार आहे तुम्ही? इच्छाशक्ती पाहिजे. माझं म्हणणं एकच आहे, की शेवगावकरांनी, माझ्या प्रभागातील नागरिकांनी एकदा संधी देऊन बघावी. हम्म. नगरविकास खातं शिंदे साहेबांकडे, वार्डाचा तुम्ही चेहरा-मोहरा बदलणारच आहे. हम्म. तुम्ही आजचा वार्ड हम्म. आफ्टर बिफोर तुम्हाला मी फोटो टाकेल ना, दिल ना. चला 5 वर्षानंतर आम्ही पुन्हा इथे आलो. काय बदल झालेला असेल? मी तुम्हाला एक सांगतो थोडक्यात, जसं स्मार्ट सिटी कन्सेप्ट होती केंद्राची, केंद्र सरकारची स्मार्ट सिटी संकल्पना होती, तसं स्मार्ट वार्ड संकल्पना मी करणार. वा, खूप छान संकल्पना आहे. हां. आणि काय बदल झालेले दिसतील वार्डामध्ये? म्हणजे आम्ही समजा पुढच्या 5 पंचवार्षिक हे 5 आपण अशी आशा करूयात, आम्ही प्रार्थना करू की आपण भरघोस मताने विजयी व्हावं, नगरसेवक व्हावेत आणि धन्यवाद. पुढच्या वेळेस 5 वर्षांनी आम्ही जेव्हा इथे येऊ, तेव्हा काय बदल झालेले दिसतील वार्डामध्ये? माझ्या प्रभागातील व शेवगाव शहरातील माझ्या मायमाऊलींचा सगळ्यात मोठा पाण्याचा प्रश्न सोडवायचा आहे. हम्म. मी बघतो इतकी भयानक अवस्था आहे. बिचारी, अहो आपल्या पुरुषाचं काही नाही हो. हम्म. आपण घरातून सकाळी निघून गेल्यानंतर आपल्याला काही घेणं देणं नसतं. खरंय. मला एक गोष्ट सांगा, तुम्ही एखाद्या लेडीजच्या जागी राहून विचार करा, 16 दिवस पाणी कशात साठवायचं? आणि 16 धरण दिवस इथं जवळ असताना 4 किलोमीटरवर. हम्म. पण मी तो माझ्या वार्डातला प्रश्न जो आहे पाण्याचा, तो मुळात पाण्याचा प्रश्न, गटारीचा प्रश्न, आरोग्याचा प्रश्न. आता आमच्या प्रभागात समजा कुठं आपण काय म्हणतो, सकाळी फिरायला जाणं, जॉगिंग. जॉगिंगला जाणं, आमच्या प्रभागात ती कन्सेप्टच नाहीये. नाही म्हणण्यापेक्षा तिथं जागा तशी उपलब्ध नाही. पण आता ती जागा नगरपालिकेकडं वर्ग करून घेऊन त्याच्यासाठी मी प्रयत्न करणार आहे, जॉगिंग ट्रॅकसाठी आणि गार्डनसाठी प्रयत्न करणार आहे, की ते गार्डन बघण्यासाठी बाहेर जिल्ह्यातून सुद्धा लोक येतील असं करणार आहे. अच्छा. आणि शिंदे साहेबांची काम करायला खूप मोठी मोकळीक आहे. मला कुठलाही राजकीय वारसा नाही. माझ्या म्हणजे माझे वडील काय कोणी राजकीय नव्हते आणि माझं राजकारण हे मागील गेल्या 3-4 वर्षापासूनच. बर. आणि त्या 4 वर्षात माझ्या प्रभागातील नागरिकांनी एकच विचार करायचा, की आपण आशुतोषला फोन केला आणि तो आला नाही, किंवा आशुतोषला फोन करायच्या वेळेस आपल्या मनात असा विचार आला, की आता वेळ झाला, याला करू का नको, असं कधीच होणार नाही. म्हणजे लोकांना एक
माहिती आहे की हा आपल्या हक्काचा माणूस आहे, बरोबर. कधी फोन करा, अवेलेबल आहे. आणि लोकांचे काम तरी काय असतं, तो तहसील, पोलीस स्टेशन, नगरपालिका, ह्याच्या व्यतिरिक्त काम काय? अर्थातच. आणि सगळ्यात मूळ मुद्दा, मुख्यमंत्री सहायता निधीमधून आपण बऱ्याच जणांना दवाखान्याची खूप मोठ्या प्रमाणात मदत केलेली आहे. आता हे केलेलं काम काढू नये म्हणतात, पण मी हे काम, आता काही जणांनी काय केलं असतं याच्यात, समजा रील तयार केले असते किंवा अनेक गोष्टी केल्या असत्या, पण अशा गोष्टीचं भांडवल करण्याचं मला आवडत नाही. मी आज का सांगतोय की लोकांना पण कळलं पाहिजे बरोबर आहे. की दवाखान्याच्या माध्यमातून आपण कुणाकुणाला मदत केली, काय काय केली. लहान बाळं असतील, एखादी योजना बसवणं, घरकुल असेल, किंवा महात्मा फुले जन आरोग्य योजनेत बसवणं, किंवा मुख्यमंत्री सहायता पैसे मिळवून देणं, हॉस्पिटलमध्ये बिल कमी करणं. साहेब, एक लक्षात ठेवा, चांगल्या वेळेत तर कुणी आठवतो, वाईट वेळेत कसं असतं? वाईट वेळेत माणूस कोण आठवतो का माहिती आहे? इथं फोन केल्यानंतर काम होणार आहे. मी माझ्या प्रभागातील नागरिकांना, शहरातील नागरिकाला एकच, सगळे मला ओळखतात, मी नवीन नाही. मी 4 वर्षापासून त्यासाठी मी कष्ट घेतले. बरोबर. मला एक म्हणायचं की माझी उपलब्धता पाहून लोकांनी मला मतदान करावं, असं माझं वैयक्तिक मत आहे. बरोबर. आणि मी त्या मतदानाची उतराई मिनिटाला करेल. एक मिनिटाला तुम्हाला उतराई करून देईल. तुम्ही जेवढ्या वेळेस फोन लावताल आणि जेवढ्या वेळेस काम सांगताल, निसंकोचपणे तुमचं काम तुमच्या दारात आणून ठेवलं जाईल. तुम्ही माझ्या दारात नका येऊ, मला तुमच्याकडे बोलवा, मी 5 मिनिटात उपलब्ध होईल तुमच्यासाठी. खूप छान. आणि दुसरा महत्वाचा मुद्दा असा की माणूस निवडून देताना त्या माणसाचं वजन पण पडलं पाहिजे अधिकाऱ्यावर. कसं असतं, कुणी यायचं, निवडणूक लढवायच्या गोष्टी करायच्या, किंवा तसं म्हणजे मला कुणावर टीका नाही करायची, पण उद्या समजा मी जे कामाच्या माध्यमातून मी लोकांपर्यंत जे गेलोय, त्या गोष्टीला फक्त मला एवढंच म्हणणं आहे की पोलीस स्टेशन असेल, किंवा तहसील असेल, किंवा नगरपालिका असेल, माझी पद्धत अशी आहे की मी उभा राहिल्यानंतर मी कामच करून घेतो. मी अधिकाऱ्यांना, ठीक आहे, त्याच्यात काही त्रुटी असतील तर त्या सोडवल्या पण गेल्या पाहिजे, पण अधिकाऱ्यांकडून असं नाही करून घेत की बघतो, करतो. आता शेवगाव शहराचा सगळ्यात मोठा प्रश्न होता शास्तीचा. माझ्याकडे आहे, मी तुम्हाला दाखवू सुद्धा शकतो. 50% शास्ती मिळावी म्हणून मी त्याच्यासाठी प्रयत्न केले. घरपट्टीवरच्या व्याजात सूट भेटली लोकांना 50%. हे शिवसेनेमुळे मिळाली. काम आहे ना. 4260 महिलांचे शहरात फॉर्म भरून घेतलेत लाडक्या बहिणींचे. एकट्या शिवसेनेने भरलेत ना. कॅम्प लावलाय. लोकांची काळजी घेणं खूप महत्वाचं असतं. बरोबर. कोणत्या गोष्टीतून की ज्या दैनंदिन गरजा आहेत त्याच लोकांना सोडवल्या गेल्या पाहिजे, एवढीच लोकांची अपेक्षा असते. दुसरी काय अपेक्षा असते लोकांची? अगदीच. कसं आहे, नगरसेवक निवडून दिल्यानंतर फक्त तो नगरपालिकेपुरता मर्यादित न राहता, एक लक्षात ठेवा, आता एखाद्या नागरिकाची अडचण जर झाली, त्याचं नगरला काम अडकलं, किंवा पुण्याला अडकलं, किंवा मंत्रालयात अडकलं, शिवसेनेच्या माध्यमातून मी ते काम कुठल्याही पातळीवर, कुठेही महाराष्ट्रात कुठेही सोडू शकतो. तेवढं महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री एकनाथजी शिंदे साहेबांनी तेवढा ऍक्सेस दिलेला आहे आम्हाला. बरोबर. की तुम्ही कुठेही जा, आणि शिंदे साहेबांच्या नावाखाली असं नाही की काही पण काम केलं पाहिजे, पण गरजवंतांचं काम होतं, हे मात्र निश्चित. माझं म्हणणं एकच आहे की माझ्या प्रभागातील लोकांनी एक विचार करावा फक्त, की हा माणूस कामाचा आहे किंवा नाही, हा माणूस काय काम करू शकतो, आतापर्यंत ह्या माणसाने आपल्याला काय काय, म्हणजे आपण ज्या ज्या वेळेस ओढ दिली, तुमच्या हाकेला मी ओढ दिली की नाही दिली, याचा एकदा विचार करा माणूस, असं माझं मत आहे. हे संपूर्ण जे तुम्ही आडाखे बांधताय 5 वर्षाचा विकास, किंवा इथून पुढे, इथून मागेही जी विकास कामं तुम्ही केलीत, त्यात सातत्याने महाराष्ट्राचे उपमुख्यमंत्री एकनाथभाई शिंदे यांचं नाव येतंय. त्यांच्याकडे कसं बघताय म्हणजे तुम्ही? साहेब, माझी ओळख त्या माणसामुळे. एकनाथ शिंदे साहेबांनीच मला ओळख दिली. मी कदापि विसरणार नाही. साहेब, असं रसायन आहे की त्या माणसाला कुणीही सोडू शकत नाही. श्रीकांतदादा असतील, आमचे वरिष्ठ लोक, जिल्हा पातळीवरचे नेते, म्हणजे कोऑपरेट करण्याची पद्धत खूप भारी हो, खूप म्हणजे खूप भारी.
आणि मुळात संपर्कासाठी कुठल्याही प्रकारची अडचण नाही. सगळ्यात महत्त्वाचा विषय काय असतो? अवेलेबल 24/7. बस त्याचे तो विषय खूप महत्त्वाचा असतो. आणि मी जे म्हणल्याप्रमाणे मला राजकीय वलयच शिंदे साहेबांमुळे. खूप छान. काय होतं जेव्हा निवडणुका होतात तेव्हा एक युवक जो असतो त्याच्याकडे जास्त आदराने किंवा अपेक्षेने पाहिलं जातं. तुम्ही युवा आहेत. आत्तापर्यंत तुम्ही जी काही विकास कामं केली किंवा करणार आहे हे सांगितलं. त्यात युवा वर्गासाठी किंवा त्यांच्या कौशल्यासाठी काही असा विचार केलेला आहे तुम्ही? माझ्या प्रभागातील लोकांना व शहरातील लोकांना एकच सांगेल, की तुम्हाला एखादा कोणता बिझनेस सुरू करायचा आहे. जिल्हा उद्योग केंद्राच्या माध्यमातून PMEGP प्रधानमंत्री रोजगार निर्मिती योजना, CMEGP मुख्यमंत्री रोजगार योजना या अंतर्गत अण्णासाहेब पाटील महामंडळ असेल, महात्मा ज्योतिबा फुले आर्थिक विकास मंडळ असेल, अण्णाभाऊ साठे महामंडळ असेल, वसंतराव नाईक विकास महामंडळ असेल, असे अनेक महामंडळ आहेत की ज्या माध्यमातून लोकांना कर्ज पुरवठा केला जातो. शेवगाव शहरातील व माझ्या प्रभाग क्रमांक 4 मधील नागरिकांनी माझ्याशी कधीही संपर्क साधावा, की जेणेकरून तुम्हाला व्यवसाय करता काही अडचण येणार नाहीत. आणि दुसरा विषय असा राहिला की कंपन्यांचा किंवा MIDCचा, त्याच्यासाठी मी ते 100% प्रयत्न करणारच आहे. बरोबर. आणि वैशिष्ट्य असं की उद्योग खातं हे आमच्या सन्माननीय उदय सामंतांकडेच आहे. त्यामुळे मला वाटत नाही की मला काम करताना कुठल्याही प्रकारची अडचण येईल. हे सगळं मी ऐकतोय ना आणि मी इथं आल्यापासून ज्या गोष्टी पाहिल्या, की आपण जेव्हा बाहेरून पाहतो त्रयस्थासारखं कुठल्याही राजकारणाकडे, आता राजकारणात महाराष्ट्र लेव्हलवरती आपण पाहतो की राष्ट्रवादी, अजितदादा पवार, शिवसेना आणि BJP यांची युती आहे. परंतु इथं आल्याच्यानंतर म्हणजे तुमच्या शेवगावमध्ये काही युती झाली नाही. कारण हा म्हणजे काय होतं त्रयस्थासारखं आम्ही बाहेरून पाहिल्याच्यानंतर वाटतं अरे युती तर आहे, मग हे कसं काय? इथं काही युती नाही तुमची झाली BJP आणि शिवसेना. लहान तोंडी मोठा घास घेतल्यासारखं होईल ते. त्यांच्या पक्षातल्या निष्ठावंतांनाच तिथं डावललं जातंय. मी तर युती धर्मात आहे. त्यांचा पक्ष वेगळा, माझा पक्ष वेगळा. आणि वाईट ह्या गोष्टीचं वाटतं की शिंदे साहेबांच्या आदेशाने कुठल्या मनात किंतु परंतु न ठेवता सगळ्याच गोष्टीत शिवसेना विधानसभेला भारतीय जनता पार्टीसोबत होती. आणि मूळ मुद्दा असा की अशा काय घटना घडल्या ह्या लोकप्रतिनिधींनाच माहिती आहे की का त्यांना युती करावं वाटली नाही. पण एक असं जाणवलं की तिथं निष्ठावंतांनाच न्याय नाही आहे. त्यामुळं आमच्यासारख्यांनी त्याबद्दल विचार न केलेला चांगला, का युती झाली नाही या गोष्टीवर. आणि मुळात विषय असा आहे की मला देखील अजून उत्तर मिळालेलं नाही की विधानसभेला एवढं मन लावून काम करून देखील त्यांना असं काय वाटलं की सोबळावर लढावं म्हणून. आणि परमेश्वराच्या कृपेने आणि शिंदे साहेबांच्या आशीर्वादाने शिवसेना ताकदीने उतरलेली निवडणुकीमध्ये. शेवगावची नगरपालिका ताकदीने लढवत असून आणि निश्चितच नगर परिषदेवर भगवा फडकून आमचाच नगराध्यक्ष बसणार. हे गॅरंटेड सांगतो. शेवटची तुमच्या प्रभागातील मतदारांसाठी तुम्हाला काय अपील करावं वाटेल? मी एकच सांगेल, तुमचं लेकरू आहे, त्याला पदरात घ्या, हक्काने. तुम्हीच तुमच्या मनाला एक प्रश्न विचारा की आपण ह्याला केव्हाही फोन करू शकतो, केव्हाही हक्काने. मी एकच सांगेल की हाकेला धावून येणारा माणूस बघा. आज इलेक्शन पुरतं यायचं आणि तुम्हाला नमस्कार चमत्कार करायचा, ह्या गोष्टी आता जुना काळ पण राहिलेला नाही. माणूस सगळ्या पुराव्यानिशी किंवा प्रत्येकाला कळतो का कोण येतंय कोण येत नाही. मी एकच सांगेल, तुमचा मुलगा, तुमचा भाऊ निवडणुकीला उभा आहे. एक मत देऊन त्याला मला सेवेची संधी द्या. मी एकच सांगेल का नगरसेवक आपल्या दारी. खूप छान. मी काय सांगेल, जसं काही लोकांच्या दारात जावं लागतं, तुम्ही मला एक फोन करा. मी ही कन्सेप्टच राबवणार आहे की नगरसेवक आपल्या दारी. तुम्ही मला फोन करायचं, मला हक्काने बोलून घ्यायचं, एवढंच सांगाल. खूप छान. प्रेक्षकांनो, हे होते अहिल्यानगर जिल्ह्यातील शेवगाव
नगर परिषदेचे प्रभाग क्रमांक वार्ड 4चे उमेदवार आशुतोष भैया डहाळे उर्फ गणू भैया. महाराष्ट्राचं राजकारण या सदराखाली आपण प्रत्येक तालुक्यात, प्रत्येक नगर परिषदेमध्ये जाऊन तिथली नाडी ओळखण्याचं किंवा तिथल्या जनमताचं किंवा तिथल्या राजकीय नेत्यांचं समाजभान जाणून घेण्याचा जो प्रयत्न करत होतो, त्यातलाच आजचा हा एक पार्ट होता. खूप सुंदर मुलाखत झाली. जेव्हा युवक, एक कार्यक्षम युवक राजकारणात येतात आणि राजकारण आपल्या हातात घेऊन समाजकारणाशी त्याची नाळ जोडायला लागतात, त्यावेळेस आमच्यासारख्या लोकांना फार आनंद होतो आणि तोच आनंद आज मला आशुतोष भैया डहाळे यांच्यासोबत बोलून झालेला आहे. खूप सुंदर मुलाखत आणि बघूयात पुढे त्यांच्या कामावरती आपलं लक्ष राहणारच आहे. त्यांना राजमंचातर्फे, खास करून माझ्यातर्फे खूप खूप शुभेच्छा आणि तुम्ही असंच प्रेम आमच्यावर आणि आशुतोष भैयावरती करत राहा. थँक्यू सो मच. धन्यवाद.